घटना आहे 3 जानेवारी 2026 ची। रात्री साधारणतः 8:30चा वेळ होता। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक शांत गावामध्ये अचानक असा गुन्हा उघडकीस आला की संपूर्ण गाव हादरून गेलं। एका घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये इतकं भयानक गुपित लपलेलं होतं की जेव्हा पोलिसांना सगळं सत्य समजलं तेव्हा त्यांना देखील विश्वास बसत नव्हता। विश्वास, लालसा, ब्लॅकमेल आणि शेवटी खून, या सगळ्यांचा असा विचित्र खेळ सुरू झाला की ज्याचा शेवट एका माणसाच्या मृत्यूने आणि 4 जणांच्या अटकेने झाला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रोहन, त्याची मामी आणि त्याच्या मित्रांनी मिळून आखलेली ती भयानक योजना। पण या कथेचा शेवट ऐकून तुम्हाला देखील धक्का बसणार आहे, त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, त्या दिवशी रात्री साधारणतः 8 वाजले होते। 19 वर्षांचा रोहन घरात बसून जेवणाची वाट पाहत होता। त्याची मामी स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती। घरात शांतता होती। रोहनचा मामा कामानिमित्त मुंबईला राहत होता आणि महिन्यामधून एकदाच घरी यायचा, त्यामुळे घरात बहुतेक वेळा फक्त रोहन आणि त्याची मामी दोघेच असायचे। जेवण तयार झालं आणि मामीने रोहन समोर ताट ठेवलं। काही क्षणांनी ती पाणी आणायला म्हणून आतमध्ये गेली। त्या क्षणी रोहनने पटकन आपल्या खिशातून काही गोळ्या काढल्या आणि आपल्या मामीच्या भाजीमध्ये मिक्स केल्या। त्याच्या चेहऱ्यावरती एक विचित्र हसू होतं। काही सेकंदात मामी परत आली आणि तिला काहीच कल्पना नव्हती की तिच्या ताटात काय टाकलं गेलं आहे। दोघांनी जेवण केलं आणि नंतर आपापल्या खोलीमध्ये गेले। पण त्या रात्री रोहनला झोप येत नव्हती। त्याला माहित होतं की काही वेळामध्येच काहीतरी होणार आहे। तो आपल्या खोलीमध्ये शांत बसून वाट पाहत होता। काही वेळ गेल्यानंतर मामीच्या शरीरामध्ये विचित्र बदल होऊ लागले। तिला अस्वस्थ वाटू लागलं। तिचं मन स्थिर राहत नव्हतं। शेवटी ती उठली आणि सरळ रोहनच्या खोलीत आली। तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता, पण तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं दिसत होतं। ती रोहनला म्हणाली, मला काय होतंय ते अजिबातच समजत नाही, पण मला खूप जास्त अस्वस्थ वाटते। रोहन मात्र शांत होता, कारण त्याला सगळं काही माहित होतं। त्या रात्री त्यांच्या आयुष्यामधील एक मोठी चूक घडली, जी चूक पुढे जाऊन इतकी मोठी बनली की त्यातून बाहेर येणं त्यांच्यासाठी अशक्य झालं। त्या घटनेनंतर रोहन आणि त्याच्या मापीमध्ये एक गुपित नातं तयार झालं। सुरुवातीला दोघांनाही वाटलं होतं की ही गोष्ट कोणालाच कळणार नाही, पण समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा रोहनने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली। रोहनचे 3 मित्र होते, अमोल, निलेश आणि करण। एक दिवस कॉलेज सुटल्यानंतर रोहनने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली। सुरुवातीला ते सगळे आश्चर्यचकित झाले, पण नंतर त्यांच्या मनात वेगळाच विचार आला। त्यांना रोहनचा हेवा वाटायला लागला। त्यांनी मनात ठरवलं, जर रोहनला हे सगळं मिळत असेल तर आपण का नाही। आणि एक दिवस रोहन जेव्हा मेडिकलमधून काही गोळ्या आणत होता तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याचा व्हिडिओ गुपचूप शूट केला। त्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीमधून आणखी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले। काही दिवसांनी रोहन आनंदात आपल्या मित्रांना भेटायला गेला आणि तेव्हा त्यांनी त्याला एक व्हिडिओ दाखवला। व्हिडिओ पाहून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याची मामी होते। रोहनचा चेहरा आता पांढरा पडला। तो म्हणाला, तुम्ही असं का केलं? तेव्हा त्याचे मित्र हसले आणि त्याला म्हणाले, जर हा व्हिडिओ तुझ्या मामाला दाखवला तर काय होईल माहित आहे ना? आता त्यानंतर रोहन मात्र पूर्णपणे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता। आता परिस्थिती बदलली होती। मित्रांनी रोहन समोर एक अट ठेवली, आम्हालाही तुझ्या मामीला भेटायचं आहे, नाहीतर हा व्हिडिओ आम्ही तुझ्या मामाला पाठवू। रोहन पूर्णपणे घाबरला। त्याला काय करावं ते समजत नव्हतं आणि त्या रात्री तो घरी आला आणि सगळं काही मामीला सांगितलं। मामी काही क्षण शांत बसली, मग ती म्हणाली, आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही। दुसऱ्या दिवशी रोहनचे मित्र घरी आले आणि त्या रात्री जे घडलं ते कोणालाही कल्पना नसलेलं होतं, पण त्या एका चुकीने पुढे खूप मोठा परिणाम होणार होता। काही दिवस असंच चालू राहिलं, पण अचानक एक दिवस रोहनचा मामा मुंबईवरून घरी आला। तो कोणालाही न सांगता सरप्राईज देण्यासाठी म्हणून आला होता आणि घरात शिरताच त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचा राग मात्र अनावर झाला। त्याने रोहनला आणि आपल्या बायकोला जोरात मारहाण केली। तो ओरडत म्हणाला, जर पुन्हा असं काही केलं तर मी कोणालाही सोडणार नाही। त्या दिवशी घरामध्ये प्रचंड भांडण झालं, पण काही वेळाने सगळं काही शांत झालं। 2 दिवसांनी मामा परत मुंबईला जाणार होता, पण त्याच्या अगोदरच एक भयानक अशी घटना घडली। एक दिवस अचानकच बातमी आली की रोहनचा मामा अपघातामध्ये मरण पावलेला आहे। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं
की हा एक अतिशय साधा अपघात आहे, पण पोलिसांना कुठेतरी आणि काहीतरी संशय आला. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. फोन रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि काही साक्षीदारांच्या आधारावरती पोलिसांनी आपला तपास पुढे नेला. आणि जेव्हा सत्य बाहेर आलं, तेव्हा मात्र सगळे हादरून गेले. पोलिसांना समजलं की हा एक अपघात नव्हता, तर हा एक प्लॅन केलेला खून होता. पोलिसांनी रोहन, त्याची मामी आणि त्याच्या 2 मित्रांना अटक केली. सुरुवातीला ते काहीही बोलायला तयार नव्हते, पण पोलिसांची चौकशी आता कडक झाली आणि त्यानंतर त्यांनी आपला सगळा काही गुन्हा कबूल केला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की मामाने सगळं पाहिल्यानंतर त्यांना भीती वाटली होती की तो पोलिसांमध्ये तक्रार करेल आणि म्हणूनच त्यांनी एकत्र येऊन त्याला संपवण्याचा प्लॅन केला आणि शेवटी त्यांनी तो प्लॅन अंमलात देखील आणला. मित्रांनो, एका छोट्या चुकीपासून सुरू झालेली गोष्ट शेवटी खुनापर्यंत पोहोचली. जर रोहनने सुरुवातीला ती चूक केलीच नसती, जर त्याने आपल्या मित्रांवरती आंधळा विश्वास ठेवलाच नसता, जर त्यांनी लालसेपोटी ब्लॅकमेलिंगच केलं नसतं, तर कदाचित आज एक माणूस जिवंत असता. पण कधी कधी आयुष्यामधील काही चुका एवढ्या मोठ्या असतात की त्याची किंमत मात्र आपल्याला आयुष्यभर मोजावी लागत असते. चला तर मग मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत नक्की काय आहे? रोहन दोषी होता की त्याची परिस्थिती? तुमचं मत आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि जर तुम्हाला अशा सत्य घटनांवरती आधारित थरारक कथा पाहायला आवडत असतील, तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि सोबतच अशा जबरदस्त कथा पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका अशाच नवीन थरारक कथेसोबत.